हॅलो, मी मनीषा एजन नांबिया चारचा चार चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मी आज एका टॉपिकबद्दल बोलणार आहे आणि त्या विषयाशी रिलेटेड माझा मी एक्सपिरियन्ससुद्धा शेअर करणार आहे. तर काही गोष्टी अशा असतात ना की ज्या आपल्याला येत नसतात किंवा आपल्याला माहिती नसतात. आणि काय होतं की बऱ्याचदा असं होतं की मीही त्याच्यामध्येच एक होते की ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीत ना आपण त्या कम्प्लिटली साईडलाईन करून टाकतो. असं प्रिटेंड करतो की जशी त्या गोष्टीची आपल्या आयुष्यात काहीच गरज नाही आहे किंवा इन फ्युचर पडणार नाही आहे. पण ज्यावेळेस त्या गोष्टीची गरज पडते आणि तेव्हा आपली ती फजिती होते ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे यार, ती गोष्ट शिकायला हवी होती. सो अशाच गोष्टींपैकी एक गोष्ट आहे इंग्लिश लँग्वेज. तर मी आज इंग्लिशचं काही लेक्चर घेणार नाही आहे किंवा मी क्लासेस वगैरे नाही घेणार आहे, पण काही अशा गोष्टी सांगणार आहेत माझ्याबद्दल, माझ्यासोबत घडलेल्या, की ती भाषा मला न येण्यामुळे माझी किती फजिती झालेली आणि त्यातून मी कशी शिकले. अशीही काही लोक आहेत माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये जे म्हणायचे पूर्वी किंवा अजूनही म्हणतात की अरे आम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून काय झालं, आम्ही आमच्या भाषेमध्ये काम चालू. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये काम चालवाल कुठपर्यंत? तुम्ही तुमच्या स्टेटमध्ये आहात तोपर्यंत. एकदा तुम्ही तुमच्या राज्याच्या बाहेर गेलात तर दुसऱ्या राज्यात गेलात तर तुम्ही तिथली भाषा शिकून जाणार आहात का? बरं, हिंदीने काम चालू शकतं, अंडरस्टँड. पण जेव्हा तुम्ही साऊथ इंडियाला ट्रॅव्हल करता ना, तेव्हा हार्डली कोणाला हिंदी येते, हार्डली हिंदी माहिती असते. तुम्हाला इंग्लिशमध्येच कम्युनिकेट करावं लागतं, एकतर इंग्लिश किंवा त्यांची लोकल भाषा. पण त्यांची लोकल भाषा शिकून जाणं तर पॉसिबल नाही आहे. इंग्लिश हे कॉमन आहे, शाळांमध्ये शिकवलं जातं आणि आजकालच्या शाळाही मराठी पूर्ण झालेल्या नाही आहेत, सेमी इंग्लिश झालेले आहे. त्याच्यामुळे इंग्लिशचा प्रश्न तिथेही येतो. बरं, इंडिया ठीक आहे, कसंही चालवता येईल. आउट ऑफ इंडिया गेलात तर काय, बरेच असे देश आहे ज्यांनी त्यांच्या भाषांना प्राधान्य दिलं आहे, जसं चायना आहे, जपान आहे. तिथे जॅपनीज आणि चायनीजच 90-95% त्यांची भाषा बोलली जाते. इंग्लिशचा फारसा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नसतं. पण आपल्या देशामध्ये इतके स्टेट्स आहेत, इतके प्रांत आहेत आणि प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. महाराष्ट्रातच मराठीचे केवढे व्हेरिएशन्स आहेत. अशाने तुम्ही प्रत्येक स्टेटमध्ये ट्रॅव्हल करताना तुम्ही त्यांची भाषा तर शिकून जाऊ शकत नाही. बरं, बाहेर देशात गेला तर हिंदी पण नाही, तुम्हाला इंग्लिशच महत्त्वाचं आहे. सो असं माझ्यासोबत एक किस्सा घडलेला होता जेव्हा मी शाळेमध्ये होते. माझं 8th स्टँडर्डपर्यंतचं स्कूलिंग दिल्लीमध्ये झालं. ऑफकोर्स इंग्लिश मिडियमला होते आणि माझा संबंध इंग्लिशची फक्त पुस्तक आणि पुस्तकातलं वाचून एक्झाममध्ये लिहिणं इथपर्यंतच होता. आणि टिल 7th ग्रेड किंवा 8th ग्रेड म्हणा, सेफर साईड, की तुम्हाला एक्झाम्सच्या आधी ना टॉपिक्स दिले जायचे की ह्या टॉपिक्सवर तुम्हाला एसेज येऊ शकतात. बरं, मग तेवढेच एक टॉपिक रट्टा मारायचे आणि जाऊन एक्झाममध्ये लिहायचे, इथपर्यंतच. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. जेव्हा मी 9th स्टँडर्डला बँगलोरला माझ्या वडिलांचा जॉब चेंज झाला, म्हणजे बँगलोरला शिफ्ट झालो, तिथे इवन लहान लहान मुलंसुद्धा इंग्लिशमध्ये बोलायचे. आमचा इंटरव्ह्यू च्या वेळेला मी जेव्हा शाळेत गेलेलो होतो, प्रिन्सिपल इंग्लिशमध्ये बोलते, आम्हाला काहीच कळेना. बरं, माझ्यासोबत एक अजून माझ्या वडिलांबरोबर दिल्लीवरूनच आलेले त्यांचे कलिग होते. त्यांची मुलं आणि आम्ही एकच सगळे, काहीच कळेना. कसं बसं इंग्लिश आमचं ॲडमिशन झालं त्या शाळेमध्ये गेलो. फर्स्ट डे टीचरने विचारलं वेअर आर यू फ्रॉम. डोक्यावरून गेलो. त्यातला फक्त वेअर शब्द कळाला. वेअर मी सांगितलं आय एम फ्रॉम हरियाणा. इतकी अक्कल नव्हती की गुडगाव बोलायला पाहिजे, पण मी स्टेट सांगून दिलं. मग तिने विचारलं स्टेटमधून तू कुठे होत, म्हणजे एक्झॅक्टली स्टेटमध्ये कुठे. आता महाराष्ट्र म्हटल्यावरती किती सगळे त्याच्यामध्ये सिटीज असतात, तेही नाही कळेल. बरं, नेक्स्ट डे कसं बसं हे करून सांगितलं गुडगाव म्हणून. तो किस्सा झाला. तिथेही मुलं प्रचंड हसली माझ्यावरती. एकतर मी नवीन होते, कोणाला ओळखत नव्हते. मग असे बरेच छोटे छोटे किस्से होत गेले माझ्यासोबत. मला इंग्लिश येण्यामुळे वर्ग हसायचा, टीचर हसायचे. पण कोणी हे इनिशिएटिव्ह नाही घेतं की तिला येत नाही आहे तर आपण पुढे जाण्यात तिला आपण मदत करूया. ती वीक आहे तर तिला आपण मुलांसोबत आणूया. नाही झालं. बरं, त्याच क्लास टीचरने, आमच्या फिजिक्सचं टीचर होती तेव्हा, तिने आम्हाला चॅप्टरमधला प्रत्येकाला एक एक पॅराग्राफ एक्सप्लेन करायला सांगितला. नेक्स्ट डे यायची तयारी करायची आणि नेक्स्ट डे एक्सप्लेन करायचं. मी अर्थ काढला. एक्सप्लेन करायचा म्हणजे पाठ करायचा, येऊन पोपटासारखं बोलून जायचं. आणि मी एक्झॅक्टली तेच केलं. मी तो पॅराग्राफ ॲज इट इज
पाठ केला, लिटरली रट्टा मारला मी त्या पॅराग्राफचा आणि दुसऱ्या दिवशी येऊन गोकम पट्टीसारखं मी नुसतं पोपटासारखं बोलले. बरं, टीचर म्हणाली एक्सप्लेन. आता काय एक्सप्लेन बोलले, तर मी काय बोलले, मी फक्त इंग्लिशचे शब्द काही जे पाठ केले ते मी सांगितले, त्याचा काही अर्थ मला कळला नव्हता. त्या दिवशी पण हसू झालं माझं. तो किस्सा घडल्यानंतर अजून एक किस्सा घडला. आमची प्रिन्सिपल अँग्लो इंडियन होती, तर तिचा इंग्लिशवरती खूप छान प्रभाव होता आणि तिला असं वाटायचं की बाकीच्यांनीही तसंच छान इंग्लिश शिकावं. खूप छान इंटेन्शन्स होते. आणि बऱ्याचदा काय व्हायचं ना, जेव्हा क्लास टीचर किंवा टीचर त्या लेक्चरची ॲबसेंट आहे, लीववरती आहे, तर ती मुलं गोंधळ करायचे म्हणून एक असाइनमेंट देऊन जायची. सो एक दिवस असंच घडलं, आमची टीचर लीववरती होती आणि सॉलिड गोंधळ सुरू होता. तेव्हा तिने एक असाइनमेंट दिलं की एस्से लिहायचं आहे तुम्हाला. टॉपिक काय होता, तर ॲन ऑटोबायोग्राफी ऑफ अ लेम हॉर्स. बरं, आता ऑटोबायोग्राफी म्हणजे काय, कसं तरी कळालं. त्याची डिक्शनरी मागून पाहिला ऑटोबायोग्राफीचा अर्थ. ऑटोबायोग्राफीनंतर प्रश्न पडला लेम. हाईट एवढी की माझ्याकडे डिक्शनरीसुद्धा नव्हती, तेही कोणाकडून तरी बॉरो केली मी. लेम म्हणजे काय, LAME, इथपर्यंतच इंग्लिशचा संबंध माझा. लेमचा अर्थ माहिती नाही. आता काय लिहू, कोणाला विचारू, लाज वाटायची विचारायला, कारण का सगळेजण एस्से लिहिण्यामध्ये बिझी आणि मी एकटी अशी विचारते काय लेम म्हणजे काय असतं. बरं, कसा तरी इकडून तिकडून कॉपी करून काहीतरी लिहिलं. आता काय घोड्यावरती लिहू, 4 पाय असतात, शेपूट असते, काय लिहायचं तेच माहिती नाही. बरं, ते कसे तरी वेळ निभावून गेली, काहीतरी छापलं इकडचं तिकडचं कॉपी करून. ते पेपर्स काय प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये गेले नाहीत. परत काही महिन्यानंतर तेव्हाही मी हे नाही प्रयत्न केला की नाही येताना आपण शिकावं. परत एक सेम किस्सा झाला. टीचर नव्हती, गोंधळ घालत होती मुलं. परत येऊन प्रिन्सिपलने एक असाइनमेंट दिलं. काय होता टॉपिक, टाईम अँड टाईड वेट्स फॉर नन. किती सोपा होता. त्यातला मला फक्त टाईम हा शब्द माहिती होता. टाईड म्हणजे काय, TIDE. बरं, टाईडचा अर्थ माझ्यासाठी फक्त खूप हसू येत आहे आता बोलताना. खरं तर टाईड म्हणजे माझ्यासाठी फक्त वॉशिंग पावडर इथपर्यंतच माहिती होतं. माझ्या पलीकडे टाईड काय असतं हे मला माहिती नव्हतं. सो मी टायमावरतीच अर्धा ते फुलस्केपचा पेपर भरला. लेक्चर संपलं, तेही पेपर्स काही सबमिट नाही झाले. तिथेही मी प्रयत्न नाही केला की मला इंग्लिश शिकायला हवं. 9th मी आधी ICSE बोर्डला होते, तो थोडासा डिफिकल्ट होता. मग घरच्यांनी ठरवलं की नाही हिला आपण स्टेटला घालूया, ICSE ती पासच होणार नाही. मग स्टेट बोर्डला ॲडमिशन घेतलं मी त्याच शाळेमध्ये. तिथे आमची क्लास टीचर होते श्यामला मेनन, मल्याळी होती. तिथूनच खरं तर माझं मल्याळी कनेक्शन सुरू झालं. तेव्हा तिने नोटीस केलं की इंग्लिश वीक आहे काही मुलांचं. मी त्याच्यापैकी एक होते. मग तिने काय करायला सुरुवात केली ना, ती हसणं वगैरे नाही, तिने स्ट्रिक्टली सांगितलेलं इथे कोणीही हसायचं नाही. म्हणजे ती खूप सपोर्टिव्ह होती त्या बाबतीमध्ये. मग तिने प्रत्येकाला एक चॅप्टर मधला पॅरेग्राफ प्रत्येकाने वाचायचा आणि तो एक्सप्लेन करायचा. चुकलं काहीही, तुम्हाला काय त्याच्यातून समजलं तुम्ही एक्सप्लेन करा, पण इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करायचं. काय अर्थ, ग्रामर चुकलं ना मी करेक्ट करेन. बरं, ते झालं. मग मला खूप छान आठवतं की मी प्रिपरेटरी एक्झामपर्यंत, माझ्या प्रिलियम्सपर्यंत मी कॉन्स्टंटली इंग्लिशमध्ये फेल झाले. मला कधीच मी 35 फार तर काठावर पास. मला आठवत आहे मी कधीच 35च्या पुढे गेले किंवा मी हार्डली ते 35 पण मला एखाद्या वेळेलाच पडले असेल, तर मी नापासच व्हायचे इंग्लिशच्या सब्जेक्टमध्ये. पण ज्यावेळेस मध्ये हाईट झाली, तिने ठरवलं की आता जर ही मुलं पास नाही झाले की ह्यांच्या बोर्डामध्ये तर काही उदोच आहे. मग तिने आम्हाला जे वीक स्टुडंट्स होते त्यातले काही उचलले आणि सांगितलं की आता हे शाळेनंतर तुम्ही एक्स्ट्रा एक तास थांबायचं, इंग्लिश पक्कं करायचं, कारण का तुम्हाला प्रिपरेटरीमध्ये पास व्हायचं आणि चांगल्या मार्कने पास व्हायचं. मग इंग्लिश कसं शिकायचं, मग तिने सांगितलं रोज न्यूजपेपर वाचायचा. नसेल न्यूजपेपर लावा घरी, रोज वाचा, रोज हेडलाईन्स बघा, त्याच्यातलं काही नाही समजलं मला येऊन विचारा. 10 सेंटेन्स लिहून आणायचे आणि 10च्या 10 मला एक्सप्लेन करायचे. काही नाही कळालं मी एक्सप्लेन करेन. डिक्शनरी वाचा, रोजचे 10 शब्द नवीन शोधा, त्याचे अर्थ बघा आणि त्याचं तुम्ही सेंटेन्समध्ये कसा वापर करा, त्याचे सेंटेन्स बनवून आणा. असं तिने खूप वेगवेगळ्या पद्धतीने आमचं इंग्लिश सुधारण्याचा प्रयत्न केलं. ब्रिंग कधी वापरायचं, ब्रॉट कधी वापरायचं, हे तिने आम्हाला खूप छान शिकवलं. तिने आम्हाला इंटरव्ह्यूज बघायला सांगितलं. तुम्ही पॉलिटिशियन्सचे इंटरव्ह्यू बघा, बॉलिवूड स्टार्सचे इंटरव्ह्यूज बघा. तुम्ही बॉलिवूडचे इंटरव्ह्यूज का, तुम्ही त्यांची फ्लुएन्सी बघा, त्यांचं बोलण्याची पद्धत बघा, ते कसे बोलत आहेत, त्यांचे एक्सप्रेशन्स कुठे चेंज होत आहेत,
हे बारीक गोष्टींवरती लक्ष ठेवा. अननेसेसरी तुम्ही गाणी बघता ना, मग तुम्ही इंटरव्ह्यूज बघा. बरं ते काय बोलतायत थोडंफार समजून घ्या. तुम्ही ते फ्युचरमध्ये कसं वापरू शकाल ह्याच्यावरती भर द्या. असं करत करत तिने आम्हाला खूप छान ट्रेन केलं आणि म्हणजे विश्वास नाही बसणार की जिथे मी कधीच इंग्लिशमध्ये पास नव्हते झाले 2 वर्ष. 9th मी कॉन्स्टंटली फेल झाले, 10th मी फेल झाले. प्रिपरेटरी एक्झामला मला आय गेस काहीतरी 75 का 80 मिळालेले फर्स्ट प्रिपरेटरीला, आणि सेकंड प्रिपरेटरीला पण साधारण तिथेच मागे पुढे होते. म्हणजे मलाच खरंच विश्वास बसे ना की हे पेपर माझे आहेत, की मी लिहिले, म्हणजे मला इतके मार्क्स पडू शकतात का. टीचर पण एवढी खुश झालेली की म्हणजे इतका मी प्रयत्न केला आणि ही मुलं फायनली पास झाले. बरं, मग तिथून पुढे मग मी आजारी पडले, एक्झाम्समध्ये बसायचं की नाही हा प्रश्न. पण आमच्या टीचरने खूप छान केलं की हिच्यामध्ये ना तेवढी पोटेन्शियल की तुम्ही तिला एक्झामला बसवा, ती पास होणार, मी गॅरंटी देते. बरं, मग एक्झामला बसले, खूप छान मार्काने मी 10th पण पास आऊट झालं. कॉलेजला आले, कॉलेजमध्ये पण कसं झालं ना, म्हणजे आपण काय होतं ना की आपणच एक आपल्या सोसायटीमध्ये एक बनवून ठेवलेलं आहे की ज्याला इंग्लिश येतं तो खूप हुशार आहे, खूप स्मार्ट आहे, आणि ज्याला येत नाही ना तो गावठी, अडाणी असं खूप काही त्याला बोललं जातं. बरं, जेव्हा मी कॉलेजला गेले ना तेव्हा मी असे फुल स्लीव्सचे सलवार कमीज एकदम अशी जात होते, तर माझ्याशी ना फारसं कोणी बोलायला बघायचं नाही. पण 1-2दा ना मला इंटरॅक्ट करताना बघितलं टीचर्सशी, तेव्हा असं तो एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. म्हणजे एक आपणच, म्हणजे इंग्लिशला आपणच तेवढं इम्पॉर्टन्स दिलं की आता काहीच करू शकत नाही आपण, आपल्याला ती लँग्वेज अडॅप्ट करावीच लागेल. आणि काय हरकत आहे एखादी लँग्वेज येत नसेल आणि ती शिकली तर. म्हणून मला त्यावेळेस मला कळालं की हेच जर मी आधी शिकले असते तर जी काही माझी फजिती व्हायची होती ती माझी झाली नसती. बऱ्याचदा काय होतं ना की इंग्लिश बोलतो आपण, पण आपले प्रोनाऊन्सिएशन खूप वर खाली होतात किंवा चुकतात कम्प्लिटली. बरं, लहान मुलांशी जेव्हा आपण बोलतो आणि आपण जे तेच चुकीचे प्रोनाऊन्सिएशन्स वापरले तर मुलंसुद्धा तेच कॅरी फॉरवर्ड करतात. काही एक्झाम्पल सांगते. जसं आहे डॉंकी आणि मंकी, दोघांची स्पेलिंग सेम आहे, DONKEY MONKY, डीच्या जागी M आहे, एवढंच. पण डॉंकी बोलतो म्हणून आपण त्याला मॉन्की नाही बोलू शकत, किंवा आपण MONKEYला मंकी बोलतो म्हणून आपण DONKEYला डंकी नाही बोलू शकत. इट्स मंकी अँड इट्स डॉंकी, ॲज सिम्पल ॲज दॅट. अजून आहे कॅरेट आणि पॅरेट, CARROT, जनरली कॅरोट बोलतात, पॅरोट बोलतात, पण नाही, इट्स कॅरेट, इट्स पॅरेट. प्रत्येक वेळेस ओ आहे म्हणून तो ओचा उच्चार करायलाच हवं असं नाही आहे. बरं, अजून आहे अदर, OTHER, अदर. बरेच जण अदर बोलतात. का? तुम्ही इंग्लिश बोलता तेव्हा करेक्ट बोला, चुकीचं आपण मराठी चुकीचं बोलत नाही की नाही, मग आपण इंग्लिश तरी का चुकीशी बोलायची. बरं, अजून एक असं आहे टमॅटो आणि पटेटो. बरेच जण म्हणतात टोमॅटो, पोटॅटो. नाही ना, इट्स टमॅटो, इट्स पटेटो. म्हणजे हे काय छोटे छोटे असे उच्चार असतात जे आपण बऱ्याचदा चुकतो. मी म्हणत नाही की खूप मोठा गुन्हा वगैरे आहे हा चुकतो, पण काय होतं की आपण जे चुकीचे बोलून आपल्या घरात जर लहान मुलं असतील ना ते सुद्धा तेच कॅरी फॉरवर्ड करतात, किंवा एखादा खूप हुशार किंवा अति एक्सपर्ट माणूस असेल नाही मग दात काढतो त्याच्यावरती. का कोणाला ती संधी द्यायची हसायची आपल्यावर, जेव्हा आपल्याला माहिती आहे की ते चुकीचं आहे. बरं, मी म्हणत नाही की एखाद्याला इंग्लिश आली म्हणजे तो खूप हुशार आहे किंवा काही नाही. ज्याला इंग्लिश येत नाही ना, विचारा, चुकलं तरी बोला, काय हरकत आहे. चुकलं म्हणून मला फासावर लटकवणार नाही आहे ना. चुकतंय, बोलत राहा, निदान तुम्ही प्रयत्न तरी करताय. किंवा ज्यांना इंग्लिश खूप काही येते ना, प्लीज कोणावरती ना हसू नका. इंग्लिश जर तुम्हाला दिसतंय ना की समोरचा माणूस चुकतोय बोलताना, करेक्ट करा, ॲज सिम्पल आहे. तुम्ही करेक्ट केलं नाही काय तुम्ही खूप लहान होणार नाही किंवा खूप मोठे होणार नाही, किंवा तुम्ही ज्याला करेक्ट त्याच्यावरती काही उपकार तर करत नाही आहात तुम्ही. सो अशाच काही गोष्टी असतात ज्या आपल्यासोबत घडत असतात. माझ्यासोबत तर कित्येक वेळा घडलेल्या आहेत, म्हणून मी आज ह्या टॉपिकवरती बोलले. जर तुम्हाला माझा हा टॉपिक आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. आणि अजून असे काही छोट्या छोट्या गोष्टी पाहण्यासाठी, काही माझे एक्सपिरियन्स पाहण्यासाठी ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.